मुंबई महापालिकेने आता मुंबईकरांवर आणखी एक कराचा बोजा टाकण्याचा प्रयत्न केलाय। महसूल वाढीसाठी मुंबई महापालिका कचरा निर्मूलन कर आकारण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। पालिका निवडणूक तोंडावर असताना मनपा घेत असलेल्या या निर्णयावरून नवा वाद निर्माण झालाय। सर्व पक्षीयांनी या कचरा निर्मूलन कराला जोरदार विरोध केलाय। बघूयात या संदर्भातील हा रिपोर्ट। मुंबईकरांवर आणखी एका कराचा बोजा, कचरा निर्मूलन कर लादण्याचा मनपाचा डाव, नगरसेवक नसताना नोकरशहांची मनमानी, सर्व पक्षीयांचा विरोध, नवा वाद रंगणार। मुंबई महापालिकेच्या ठेवींचा मुद्दा विधानसभा निवडणुकीत चांगलाच गाजला। राज्यात गेल्या 2.5 वर्षात सत्ताधारी महायुती सरकारनं मुंबईकरांच्या ठेवी मोडून खाल्ल्याचा आरोप राजकारणाचा विषय झाला। आता विधानसभा निवडणुकांनंतर मुंबई महापालिकेच्या महसूल वाढीचा आणखी एक प्रयत्न वादात सापडलाय। मुंबई शहरातील कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी कचरा निर्मूलन कर आकारण्याचा निर्णय महापालिका घेण्याच्या तयारीत आहे आणि त्यावरून आता वाद निर्माण झालाय। काय आहे कचरा निर्मूलन कर? मुंबईच्या सोसायटीतील प्रत्येक घरासाठी कचरा कर आकारणी होणार। घराच्या क्षेत्रफळानुसार प्रतिमाह 100 ते 1000 रुपयांपर्यंत कर आकारणी होणार। घनकचरा व्यवस्थापनात महसूल मिळावा यासाठी मनपाने हा निर्णय घेतलाय। घनकचरा व्यवस्थापन कायद्यात करासाठी नवीन तरतूद आहे। 2019 आणि 2021 साली तत्कालीन आयुक्त प्रवीणसिंह परदेशी आणि अजय मेहतांनी ही घोषणा केली होती। त्यावेळी नगरसेवकांच्या विरोधामुळे हा प्रस्ताव गुंडाळला गेला। आता नगरसेवक नसताना प्रशासकीय राजवटीत महापालिका हा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। मुंबईकरांवर हा नवा कर कशासाठी असा सवाल केला जातोय। महापालिकेत नगरसेवक नसताना ही नोकरशहांची मनमानी असल्याचा आरोपही होतोय। सर्वपक्षीय नेत्यांनी या कराला विरोध दर्शवल्यानं हा मुद्दा आता चांगलाच तापलाय। मुंबईत अजूनही कचऱ्याचे ढिगारे गेल्या 2 वर्षात अनेक ठिकाणून उचलले जात नाहीत। ते जे ढिगारे आशेचे आशे पडलेले आहेत त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला पैसे देणार का? नागरिक म्हणून प्रत्येक वेळा ढिगारा दिसला की तुम्ही मुंबईकरांना पैसे देणार आहे का? तर मग ही फी कशासाठी लावत आहात? आणि ह्याचा आम्ही विरोध करणार म्हणजे करणार, सगळे मुंबईकर रस्त्यावर उतरून करणार, हे आज तुम्हाला सांगतो। जसं आम्हाला माहीत पडलं, एक आश्चर्य आहे। मुंबईमध्ये तुम्ही महानगरपालिकाचे जे धोरण आहे आणि जे 500 किलोच्या 100 रुपया आणि 1000 वर जास्त असं ते जे कर लावणार आहे त्याचे आमचे पार्टीचे यामध्ये पूर्णपणे त्याचे विरोध आहे। महानगरपालिकेला आता सोर्सच नाही आहे, त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन निर्मूलनासाठी वेगळा अशा पद्धतीचा त्या ठिकाणी टॅक्स लावण्याचा जो एक छुपा प्रयत्न सुरू आहे, हा कुठेतरी आपलं अपयश झापण्यासाठी आणि 80,000 कोटीच्या ठेवी मोडून जो वारेमाप पैसा जो नियमबाह्य कामासाठी या महापालिकेने खर्च केला आहे तो कुठेतरी पुन्हा तिजोरीत जमा करण्याच्या दृष्टीने हा महानगरपालिकेच्या आयुक्तांचा आणि प्रशासनाचा राज्य सरकारच्या सूचनेनुसार खेळ सुरू आहे। मुंबईत घरोघरी आणि गल्लीबोळातील कचरा संकलन, कचऱ्याची विल्हेवाट लावणे यासह अनेक कामे मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाला करावी लागतात। मुंबईचा कचरा, कचऱ्याचं अर्थकारण। मुंबई शहरात दररोज 6500 मेट्रिक टन घनकचरा निर्मिती होते। यातील मोठा भाग कांजूरमार्ग डम्पिंगला तर कमी भाग देवनारला जातो। घनकचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेत 43,000 कर्मचारी आहेत। यातील 28,000 कायमस्वरूपी तर उर्वरित कंत्राटी कामगार आहेत। 2024-25 वर्षासाठी विभागाच्या खर्चासाठी 4,878 कोटींचं बजेट आहे। मुंबई महापालिकेवर सध्या 2 लाख कोटींचं दायित्व आहे। घनकचरा सेवांच्या मोबदल्यात कोणताही महसूल मिळत नसल्याने महापालिका हा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात येत आहे। मुंबईकरांना 500 चौरस फूट घरांच्या मर्यादेपर्यंत मालमत्ता करात सूट देण्यात आली आहे। मात्र या घरांनाही पाणी पुरवठा, मलनिस्सारण आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी कर आकारणी होतेच। आधी अनेक कर घेतले जात असताना आता नवा आर्थिक बोजा कशासाठी असा प्रश्न मुंबईकरांकडून विचारण्यात येतोय। पण आम्हाला हा भुदंडच आहे ना, सांगायचं म्हणजे आम्ही तसं बघायला तर आमच्या मेंटेनन्स देतोच आहे आणि वरती मेंटेनन्समध्ये ते कचऱ्याचा भार त्याच्यामध्ये येतोच आणि परत म्युन्सिपालिटी नवीन चार्जेस आमच्याकडे घेणं म्हणजे हा आम्हाला भुदंडच आहे। तो कचरा टाकण्याचे पैसे आम्ही माणूस ठेवलेला आहे, तो कचरा घेऊन जातो योग्य ठिकाणी, तो टाकतो म्युन्सिपालिटी ठिकाणी। आणि क्या अतिरेक भार जर तुम्ही बोलता ते स्वतः हे चुकीचं आहे ना। मारवाडी सर्रास आहेत, यूपीचे हे लोक सर्रास आहेत, बाहेरचे लोक सर्रास या कॉन्ट्रॅक्टच्या नावाने आपल्या मुंबईमध्ये शिरलेले आहेत। ज्याप्रमाणे पूर्वी ब्रिटिश लोक
व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनातून भारतात शिरले होते. आता हे तीच चाल वापरून हे लोक आता मुंबईमध्ये शिरत आहेत. अजिबात त्याची गरजच नाही आहे, कारण BMC कडला खूप पैसा मिळतो कचरा हे करून, पण त्याचा परिणाम निश्चित होईल. म्हणजे सर्वसाधारण तुम्ही सगळ्यांकडनं जरी विचार घेतले तरी असं जाणवेल की हा कर जो लागतोय तो योग्य नाही. मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर असताना महापालिका प्रशासन घेऊ पाहत असलेल्या निर्णयानं वादंग निर्माण झालाय. कर आकारणीचा निर्णय झाला तर त्यानंतर मुंबईकरांच्या सूचना यावर मागवण्यात येणार आहेत. मात्र कचऱ्यासाठी नव्या करावरून नव्यानं राजकीय चिखलफेक होण्याची चिन्ह आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.